तर व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण बनवणार आहोत अगदी स्वादिष्ट, सुगंधी आणि खास उन्हाळ्यासाठी परफेक्ट असा सीझनेबल मँगो शिरा। हा शिरा इतका चविष्ट होतो की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल। आता सध्या मँगोचा सीझन चालू आहे, तर मँगोचा शिरा तुम्ही ह्या वेळेस नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे रेसिपी कशी बनवली आहे मी आणि काय काय इन्ग्रेडियंट्स लागले हे तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल। तर हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन। तर आता इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला इन्ग्रेडियंट्स बघूया। इथे दूध घेतलं आहे, साखर घेतला आहे, रवा घेतला आहे, काजू बदाम इथे मी बारीक कट करून घेतले आहे आणि मँगोचा पल्प घेतला आहे, म्हणजे मँगोचा गर घेतला आहे आणि वेलची पावडर घेतली आहे इथे। तर मीडियम साईजचा मँगो घेतला आहे इथे मी आणि त्याचा मी गर काढून घेतलेला आहे। तर इथे सुरुवातीला कढईमध्ये तूप टाकलं आहे। इथे 2 ते 3 चम्मच मी तूप टाकले आहे। तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जे कट केलेले आपण ड्रायफ्रूट्स आहे त्याच्यामध्ये ॲड केले आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून किशमिश देखील ॲड करू शकता। इथे मी फक्त काजू बदाम बारीक कट करून घेतले आहेत। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला रवा घालून मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता ह्या जी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवले तर या इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्ही तुपाऐवजी तेलाचा पण वापर करू शकता। बट जर आपण इथे तूप वापरलं तर मग त्याने शिऱ्याची जी टेस्ट आहे ती फार छान लागते। तर तुम्हाला तूप किंवा तेल जे आवडत असेल तुम्ही इथे वापरू शकता। तर इथे आपल्याला कंटिन्यू रवा मिक्स करत राहायचा आहे सोनेरी रंग येऊस्तोवर। तर इथे 5 मिनिटं मी रवा व्यवस्थित भाजून घेतला आहे आणि याला कंटिन्यू मिक्स करत होते। याला छान सोनेरी रंग आला आहे, व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित इथे रवा भाजून घ्यायचा आहे। जेवढा चांगला इथे रवा भाजला जाईल आपला तेवढा चांगला आपला इथे शिरा बनेल। इथे वरतून लगेच मी कोमट दूध घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। ज्या वाटीच्या प्रमाणे इथे रवा घेतला आहे तर त्याच वाटीप्रमाणे इथे 3 वाटी मी दूध घेतलं आहे। तर इथे थोडं थोडं करून दूध मी इथे घालून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे। तर इथे एका हाताने मी मिक्स करते आणि एका हाताने दूध टाकते आहे। थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। आणि इथे लगेच वरतून मी साखर टाकणार आहे। तर इथे मी अर्धा वाटी साखर वापरली आहे। तर तुमचा आंबा कितपत गोड आहे किंवा तुम्हाला किती गोड आवडतं तर त्याप्रमाणे इथे तुम्ही साखर टाका। आणि इथे मी इलायची पावडर टाकून इथे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जो सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो म्हणजे मँगो। तर इथे आपल्याला मँगोचा पल्प टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा शिरा बनवायला अगदी सोपा आहे आणि त्याचे काही जास्त इन्ग्रेडियंट्स पण आपल्याला लागत नाही। अगदी घरगुती सगळे साहित्य इथे वापरलेलं आहे। तुम्ही देखील हा शिरा या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा। खायला पण खूप टेस्टी लागतो, लहानांपासून मोठ्यांना पण फार आवडतो हा शिरा। तर इथे एकदम मिक्स झाल्यानंतर मी वरतून 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होतं, बट नेमकं माझा कॅमेरा ऑफ झाला त्यामुळे ते क्लिप इथे आलेली नाही आहे। तर इथे मी लगेच शिरा रेडी झाला, मी ते सर्व करून घेतला आहे। आणि तुम्ही कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।